निवृत्त मुख्याध्यापक NRC स्कूल मोहने। मित्रांनो, यातले बरेच जण मला ओळखत असतील। गेली 10 वर्ष मी स्वच्छता अभियानही राबवतोय, परंतु गेल्या 3 वर्षापासून मी हे काम थांबवून या ठिकाणी मी वृक्षारोपण शिकलो। वड आणि पिंपळ हे प्रेफरन्स आहे माझे, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं, शासकीय स्तरावर केलं जातं, परंतु वड पिंपळ सारखे देशी वृक्ष कोणी लावत नाही की जे दीर्घायुषी असतात। हे माझ्या कोविड काळात लक्षात आलं, ऑक्सिजनची किती गरज आहे यावरून, आणि तेव्हापासून मी स्वतः पिंपळाची रोपं कडेकपारीतून काढून नंतर ती रोपं रुजवायला शिकलो आणि ती नंतर मी दुसऱ्यांना गिफ्ट करतो। तर लक्षात आलं की हे माझं टीमवर्क आहे, म्हणून मी माझं एक पर्यावरण प्रेमी म्हणून एक ग्रुप स्थापन केला। आपल्या कल्याण परिसरातले इथे ट्रॅकिंगला येणारे वगैरे, इथे सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे जे बरेच जण माझे सभासद आहेत, तर त्यांच्याकडून मी हे लावून घेतोय काम। आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की सर, गेल्या 3 वर्षात आमच्या ग्रुपने जवळजवळ 1000च्या वर वड आणि पिंपळ ही जगवली आहेत। फक्त लावली नाही, लक्षावधी रोपं लावली जातात, पुढच्या वर्षी काय होतं माहिती नाही, तो भाग सोडून द्या, पण आम्ही जगवली आहेत। आनंदाची गोष्ट आहे, कारण एक वड किंवा पिंपळ तुमच्या हातून लागला मित्रांनो तर 500 वर्षाची सोय होते। कोविडच्या काळात 1-2 मिनिट घेतो फक्त मी सर, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा ज्वलंत विषय आहे। बाकीचे रस्ते पूल ब्रिज होत राहतील, पण ऑक्सिजन मिळणार नसेल, तुम्ही आम्ही तर जगू, आमच्या पुढच्या पिढीचं काय, हा गंभीर भविष्य माझ्या लक्षात आला आणि तेव्हापासून मी हे काम करायला लागलो। मित्रांनो, कोविडच्या काळात एक लक्षात आलं की एका वर्षाकाठी 50 वर्ष वयाचा पिंपळ किंवा वड जवळजवळ 3 कोटी रुपयाचा ऑक्सिजन देतो। 3 कोटी, 3वर किती शून्य आपल्याला कल्पना नसते। तर मित्रांनो, एवढं मोठं त्याचं व्हॅल्यू आहे, आपल्याला तो फुकट मिळतो म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे। एक पिंपळ जर 500 वर्ष आपण जगला असं गृहीत धरू, पिंपळ भरपूर जगतो। श्रीलंकेमधला एक पिंपळ 2500 वर्ष वय त्याचं वय आहे, फ्लोकटेल नाही आहे, रिअल आहे। 500 वर्ष धरू आपण, 500 गुणिले 3 म्हणजे 1500 कोटी रुपयाचं काम आपल्या हातून होतं। एक पिंपळ जर आपल्या हातून रुजला तर 1500 कोटी रुपयाचं काम आपल्या हातून होतं। पुढच्या 15 पिढ्यांची ऑक्सिजनची सोय होते, हे आवर्जून मी सांगतो। म्हणून मित्रांनो, तुम्ही 4 धाम नाही केलं तरी चालेल, तुम्ही हज यात्रा नाही केली तरी चालेल, परंतु जर तुम्ही एक वड किंवा पिंपळ रुजवला आपल्या हयातीत तर पुढच्या 15 पिढ्यांची ऑक्सिजनची सोय होत असेल। मित्रांनो, याशिवाय पुण्य कोणतं? ते 4 धामला जाऊन पुण्य मिळेल मी खात्री देऊ शकत नाही, परंतु जर एक तुमच्या हातून वड पिंपळ जगला तर नक्की पुण्य मिळेल, एवढं मी खात्रीने सांगू शकतो। मित्रांनो, म्हणून झाडं लावायची आहे ना तर ती कमी लावा, आपल्या आयुष्यात कमीत कमी 2 झाडं तरी लावा, आणि ती 2 झाडं लावली तर ती रुजवा। कशी काय ती मी आता इथे बोलत नाही वेळेअभावी, तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन माझ्याशी शेअर करू शकता। प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे, इच्छा तिथे मार्ग असतो मित्रांनो। म्हणून तुम्ही ना की मनाशी खुणगाट बांधा, आपल्या हयातीतच आपण ते काम करा। माझ्याकडे बरेच स्कीम आहेत की मृत्यू पश्चात ते रक्षा वगैरे घेऊन मी खड्डे वगैरे खोदून त्याच्यावरही लावतो, असे कोणाला गिफ्ट करतो, मी त्यांच्या घरी भेट देताना ते गिफ्ट करतो वगैरे वगैरे। पण आपल्या मृत्यूनंतर कोणी काही करेल की नाही खात्री नाही, आपल्याच अपत्यांचा डोळा आपल्या संपत्तीवर असतो, म्हणून आपले हातपाय धड आहेत, आपल्या खिशात पैसे आहेत, तोपर्यंत आपण त्याचा विनियोग का करू नये? एकदा फ्लॅट झाला ना नंतर आपल्या जगभरचे आपल्याला आठवतं की काय करायचं, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे होतं। मित्रांनो, ते तसं नाही आहे। आता त्याच्यावर मी तासभर बोलतो, पण आता वेळ इथे कमी आहे, तर एवढं मात्र लक्षात ठेवा। आणि याविषयी काही अडचण, काही तुम्हाला मदत लागत असेल, माझा नंबर आयोजकांकडून तुम्ही घेऊ शकता, आणि हे पुण्याचं काम आवर्जून करा म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो। आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद।